भुदरगड तालुक्यातील राक्षादेवी रस्त्यावर न्यूट्रॉल गाडी 150 फूट मागे येते. वैज्ञानिक तपासणीची पत्रकार सुभाष माने यांची मागणी. भुदरगड तालुक्यातील राक्षादेवीकडे जाणाऱ्या रस्त्यावर एका ठिकाणी एक अनोखा प्रकाश आज निदर्शनास आला असून ही बाब सर्वप्रथम सार्वजनिकपणे आपणासमोर मांडण्यास मला आनंद होत आहे. प्रत्यक्ष प्रयोगादरम्यान 4 चाकी वाहन चढणीवर न्यूट्रॉलमध्ये उभे केल्यानंतर ते सुमारे 150 ते 200 फूट मागे सरकत असल्याचे निरीक्षण आज आम्ही नोंदवले आणि काही वेळा या वाहनाचा वेगही ताशी 20 किलोमीटरपर्यंत पोहोचल्याचे दिसून आले. याबाबतची माहिती सामाजिक कार्यकर्ता खानापूरचे सुपुत्र संदीप रघुनाथ पाटील यांनी आम्हास दिली व आम्हा पत्रकारास ते स्वतः आपल्या थार गाडीने घेऊन घटनास्थळी गेले. या ठिकाणी विविध प्रकारच्या 4 चाकी वाहने अशा चमत्कारिक पद्धतीने मागं जाऊ शकत असल्याचा अंदाज आम्ही बांधला आहे. यासोबतच्या थार गाडीचा आम्ही अनेक वेळा असा प्रयोग आज करून पाहिला. प्रत्येक वेळी न्यूट्रॉल गाडी वेगाने मागे येत असल्याचे दिसून आले. प्रत्येक वेळी जवळपास सारखाच परिणाम दिसून आल्यामुळे या घटनेचे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या ठिकाणी यापूर्वी कोणतीही अधिकृत माहिती अथवा नोंद कोणाकडे उपलब्ध नाही आहे. या घटनेमागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे संबंधित शासकीय यंत्रणा, सार्वजनिक बांधकाम विभाग, भूगर्भशास्त्र विभाग तसेच भौतिकशास्त्र आणि अभियांत्रिकी क्षेत्रातील तज्ज्ञांनी या ठिकाणी प्रत्यक्ष येऊन या रस्त्याच्या उतार चढावाचा भौगोलिक रचना आणि इतर सर्व संबंधित बाबीची सखोल वैज्ञानिक तपासणी करावी अशी मागणी आम्ही करत आहोत. या घटनेची अधिकृत आणि वैज्ञानिक पडताळणी झाल्यास त्यामागील वस्तुस्थिती स्पष्ट होण्यास मदत होईल. तसेच हा प्रकार नैसर्गिक भौगोलिक वैशिष्ट्यांचा परिणाम आहे की इतर कोणते कारण त्यामागे कार्यरत आहे याबाबतही काही निश्चित असा निष्कर्ष काढणे शक्य होणार आहे. राक्षादेवी रस्त्यावर आढळलेल्या या अनोख्या घटनेकडे आता नागरिक, संशोधक आणि प्रशासनाचे लक्ष वेधले असून या ठिकाणी लवकरात लवकर वैज्ञानिक तपासणी व्हावी असे आमचे मत आहे. यावेळी माझ्यासोबत लोकमतचे पत्रकार शिवाजी सावंत उपस्थित होते.